आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि गोरगरिबांना मदत यासारख्या विविध क्षेत्रात जगभरात सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी कार्य करणारी संस्था म्हणजे रोटरी क्लब. या क्लबच्या नारायणगाव अध्यक्षपदाचा कार्यभार आज अमित वल्लभशेठ बेनके यांनी स्वीकारला. मावळते अध्यक्ष स्वप्नील जुन्नरकर यांनी त्यांना सूत्रे सुपूर्द केली, तर सेक्रेटरी प्रशांत ब्रह्मे यांनी नवनियुक्त सेक्रेटरी प्रसाद बांगर यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. DGN विवेक दीक्षित व रोटरी क्लब चाकणच्या अध्यक्षा प्रज्ञा भवारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरत्या वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या रोटरियन्स व ॲन्सचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात रोटरियन ऑफ द इयर डॉक्टर सीमा जाधव, रोटरियन कपल ऑफ द इयर तेजस व अश्विनी वाजगे, तसेच डॉक्टर केतकी काचळे, डॉक्टर मयुरी पाटील, अनिता शिंदे, भरत चिलप यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हेमंत महाजन व अमृता भिडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नमस्कार. मंचावर उपस्थित असणारे आपले मुख्य अतिथी DGN आर्किटेक्ट विवेक दीक्षित, त्याचबरोबर AG म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत चाकण क्लबच्या सदस्या डॉक्टर प्रज्ञा भवारी, मंचावर सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके, कृषी रत्न अनिल तात्या मेहर, त्याचबरोबर प्रकाश मामा पाटे, पास्ट प्रेसिडेंट स्वप्नील जुन्नरकर, सेक्रेटरी प्रशांतजी ब्रह्मे आणि सेक्रेटरी 26-27 माझे प्रसादजी बांगर. खरं तर आज रोटरीचं नवीन वर्ष सुरू झालं आणि काही जबाबदाऱ्या खांद्यावर पडलेल्या. त्या समर्थपणे पेलण्यासाठी ताकद शक्ती ही कोणामुळे मिळते तर आपण सगळे पुढे बसलेल्या व्यक्तींमुळे मिळती आणि मिळणार आहे. त्याच्यामध्ये खंबीर साथ ही प्रामुख्याने कुटुंबाची असते. त्याच्यामध्ये आई असेल, आमचे 2 बंधू डॉक्टर अमोल बेनके, अतुल बेनके, माझी सुविधे पत्नी धनश्री, आमच्या पल्लवी वहिनी, गौरी वहिनी, नेहमीच ह्या सगळ्या मंडळींनी राजकारणाबरोबर समाजकारणाची जोड आम्हाला घालून दिलेली आहे. ज्या क्लबमध्ये आता मी अध्यक्ष होतोय, ह्या क्लबचे अध्यक्ष वल्लभशेठ बेनके साहेब 83-84 साली झाले होते आणि 85 साली ते आमदार झाले. मी आता 2026-27 अध्यक्ष झालो. 29ला इलेक्शन आमच्यात तसं काय होणार नाही. रोटरी क्लबचं अध्यक्ष झाल्यावरती एक कौशल्य संघटन करायचं, आपल्याला संघटन कौशल्य मिळतं आणि बरीचशी मित्रमंडळी जोडली जातात आणि त्याचा अनुभव त्यांना आला आणि ते नेहमी सगळीकडे सांगायचे की मी प्रथम रोटेरियन नंतर तालुक्याचा आमदार झालो.
कारण इथं मला बोलायची संधी मिळाली, बोलायचं कौशल्य मिळालं, मित्र मिळाली, अनिल तात्यासारखे सहकारी मिळाले, ब्रह्मे काका आहे, तिथं आमचे नाना आहेत, ही सगळी जुनी मंडळी, त्यांच्याबरोबर त्या लोकांनी रोटरीत काम केलं. आणि बरेचसे किस्से आम्हाला ही जुनी मंडळी सांगत असतात की मीटिंग असल्यावर पुण्याला कसे गेलो, मुंबईला कसे गेलो, त्यावेळेस गाड्या नव्हत्या, कोणाची तरी जीप काढायची, जायचं यायचं, आणि याच्यातनं संघटना उभी राहिली, मित्र उभे राहिले, आणि एक नेतृत्व गुण तयार झाला, आणि त्याच्यामधनं तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आता आम्ही सगळे भावंड रोटरी क्लबमध्ये आहोत, ही दुसरी पिढी आहे. बरेचसे स्वप्नीलनी सांगितलं की मी पण दुसऱ्या पिढीतला रोटेरियन आहे, पण मी विवेक दीक्षितांना सांगू इच्छितो की हे बेनके परिवार एकमेव आहे की पुढची पिढी सगळे रोटेरियन आहे. रोटरीमध्ये आमचा जन्म झाला असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. जसं कळालं, आता आमचे काही सदस्य त्यांच्या बाळांना घेऊन मिटिंगला आलेले, तसे आम्ही या रोटरीच्या कार्यक्रमांना बाळ म्हणून, शाळेतली मुलं म्हणून या रोटरीच्या कार्यक्रमाला येतो. त्यामुळे ती आमच्यात रुजत गेली. ती वेगळं सांगावं लागलं नाही की रोटरी क्लब जॉईन करा. जसे साहेब या क्षेत्रातनं कमी झाले तसं मी जॉईन झालो 8-10 वर्षापूर्वी, आणि रोटरी क्लबचा सदस्य झालो, मित्रमंडळी जोडत गेली, आणि खूप चांगलं सुंदर आमचं एक बॉन्डिंग सगळ्यांचं तयार झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना घरातलं एक मोठं पाठबळ मातोश्रीचं असेल, आमच्या बंधूंचं असेल, हे सगळं आम्हाला वहिनींचं असेल, धनश्रीचं असेल, हे मिळत गेलं. कारण राजकारण आणि समाजकारणात काम करणारा माणूस घरी कमी आणि बाहेर जास्त असतो. याचा अनुभव आमच्या वहिन्यांना आलेला आहे, माझ्या मिसेसला आलाय, आईला आलेला आहे. कारण त्यांनी कधीच आम्हाला अडवलं नाही की तुम्ही कुठं चालला, कशाला चालला. त्यामुळे रोटरीमध्ये आल्यावरती किंवा राजकारणात आल्यावरती घरी थोडा वेळ कमी द्यावा लागतो. आम्ही स्वतः जे आता पुढचे गव्हर्नर होणार आहेत विवेक दीक्षित, यांच्याकडे बघून कळतंय की सकाळी कोणत्या क्लबचं इन्स्टॉलेशन, संध्याकाळी कुठल्या इव्हेंटला गेलं तर विवेक दीक्षित तिथं हजर असतात. मॅडम त्यांना काय अडवत असतील असं मला वाटत नाही. मॅडम स्वतः आज त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला आले, तू पुढे जातो मला बघू दे. तुमचंही स्वागत आमच्या क्लबच्या वतीने मी इथे करतो. मावळते अध्यक्ष रोटेरियन स्वप्नील जुन्नरकर यांनी त्यांच्या ब्रीद वाक्य होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये, युनाइट फॉर गुड. तर त्यांनी त्याचं कार्य एकदम सार्थक करून ठेवलेलं आहे. आणि आमच्या मधले जे अँज असतील किंवा लेडी मेंबर्सचे हजबंड असतील, आमचे एक बॉन्डिंग त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्यांनी टार्गेट ठेवलंच होतं, एखादा प्रोजेक्ट कमी करणार पण मी सगळ्यांना एकत्रित कसं आणणार हे मी त्याच्याकडे लक्ष देणार. त्यांनी फक्त रोटरी क्लब नारायणगावचीच एकत्र नाही आणली, तर नाशिक हायवेचा जो क्लब आहे म्हणजे भोसरीपासून तर आळे फाट्यापर्यंत, त्याचे सगळे अध्यक्ष त्याच्या कार्यकाळामध्ये ती एकदम त्यांनी जोडून घेतलेली. आणि त्याचा कार्यक्रम विवेक दीक्षित डीजीएम निवडून आल्यावरती इथं घेतलं, ती सगळी लोक आली. त्याच्यात आम्हाला जास्तीचा आनंद आहे. आणि त्याच्या कार्यकाळामध्ये आम्हाला मेंबर्सला कळालं की स्वप्नील जुन्नरकर अध्यक्ष झाल्यावर खायची प्यायची अडचणच नाही. वर्षभर आम्हाला चांगले पकवान, सगळे हॉटेल, नवीन प्रोजेक्ट, बावरची प्रोजेक्ट आम्हाला भरतजी चिलोब यांनी दिला. त्याचाही खायचा प्रोजेक्ट आला का स्वप्नील कशालाच नाही म्हणायचं. त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये विवेकजी दीक्षित तुमच्या कार्यकाळामध्ये इव्हेंट टीम मध्ये त्याला अध्यक्ष करा डिस्ट्रिक्टला. निश्चितप्रमाणे तुमचे सगळे इव्हेंट तो चांगलं करणार आहे. आता ह्या माझ्या कार्यकाळामध्ये प्रामुख्याने आम्ही 2-3 प्रोजेक्ट्स हे आम्हाला गव्हर्नरने सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन डॉक्टर्स डेला आम्ही त्यांच्याशी मीटिंग घेतली. त्याचे अध्यक्ष सुद्धा आमचे रोटरीचे नारायणगावचे मेंबर आहेत, आणि ते JTMPचे अध्यक्ष आहेत प्रशांतजी काचळे, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांच्याशी चर्चा करून नारायणगाव रोटरी क्लब आणि JTMP मिळून ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये एक मेडिकल कॅम्प असा घेणार आहे. नुसतंच चेकअप नाही तर त्या सर्जरी सुद्धा मोफत करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला मनोहर डोळे फाउंडेशननी साथ दिली, आणि 1000 कॅटरॅक्टचे ऑपरेशन पूर्ण तालुका नाही तर डिस्ट्रिक्टमध्ये फ्री करण्याचं त्यांनी आमच्यासोबत काम करण्याची तयारी दाखवली. त्याचे प्रमुख संदीपजी डोळे इथं उपस्थित झालेले असतील, ते मला मागाशी दिसले, हातवर करा, तेही उपस्थित झालेले आहेत. या वर्षामध्ये त्यांच्या मिसेस आमच्या रोटरी मेंबर होणार आहेत, मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. दुसरा प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे की इंटरॅक्ट क्लब आमचा एक चालू आहे. आम्ही अजून एक इंटरॅक्ट क्लब ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल मध्ये इंट्रोड्यूस करतोय, आणि त्याची जबाबदारी आमच्या युथ डिरेक्टर केतके काचळे यांनी स्वीकारली.
ती शाळा आमच्या वहिनी गौरी अतुल बेनके बघतात आणि त्यांच्या माध्यमातून इंटरॅक्ट क्लबमधनं नवीन पिढी पुढे कशी चांगली घडावी, त्यांना नवीन संस्कार मिळावे, त्यांना कम्युनिटीची ओळख करून द्यावी, त्यांना समाजामध्ये गरजू लोकांपर्यंत कसं पोचायचं किंवा रोटरी क्लब त्यासाठी काय करतं. रोटरी क्लब इंटरॅक्ट मधनं आपल्या शाळेतली मुलं परदेशात जाऊन वर्षभर राहून आली पाहिजे असं आम्ही आता एक टार्गेट मनामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रामोन्नती मंडळाची शाळा आमच्या बरोबर आहे, आता नव्याने ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल आमच्या बरोबर काम करणार आहे. त्यामुळे इंटरॅक्ट क्लबचा एक फायदा मी सगळ्या नॉन रोटरियन्सला सांगू इच्छितो की आपली मुलं जर 18 वयाच्या आतली असतील तर त्यांना निश्चितप्रमाणे भविष्य खूप चांगलं आहे. त्यांची वर्षभर दुसऱ्या देशामध्ये तुम्हाला जे देश आवडत असेल, तुमचे जिथपर्यंत पोच असेल तिथं नेऊन त्याला वर्षभर सांभाळायचं काम हे रोटरी क्लब करतं. आणि अशी काही एक मुलं आपल्या महाराष्ट्रामधनं बाहेर गेली आणि तिथं शिकून आली, नवीन त्यांनी उपक्रम, तिथले संस्कार, तिथलं कल्चर हे त्यांनी आत्मसात केलं. आणि तिकडचा एखादा मुलगा जो अमेरिकेचा असेल त्यांनी इंडियात येऊन आपल्या घरी राहून आपली महाराष्ट्राची, आपली भारताची संस्कृती शिकली पाहिजे, हा एक मानस आम्ही यावर्षी मनामध्ये ठेवलेला आहे. आमच्या रोटरी क्लबमध्ये आता जवळजवळ 30 मेंबर्स आहेत. आम्ही नव्याने प्रपोज मेंबर्स म्हणून एक 5-6 मेंबर्स काढलेले, त्याच्यात लेडी रोटेरियन सुद्धा आहे. मी त्यांना आता इंट्रोड्यूस करतो. मी त्यांना विनंती करेल की जे मी नावं घेईल त्यांनी कृपया स्टेजवरती यावं आणि तुमचं सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. त्याच्यामध्ये प्रथम आमच्या मामे बहीण सौ रिनाली वामन यांनी व्यासपीठावर यायचं. या स्वतः प्रोफेसर आहेत आणि नारायणगाव ह्या ग्रामोन्नती मंडळाच्या कॉलेजवरती ते शिकवतात. मी त्यांचं स्वागत करतो. दुसरं नाव मी घेतो आमचे सहकारी मित्र नितीनजी शेंडे, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. रोटरी परिवारात तुमचं स्वागत आहे. पुढचे मेंबर जे आहेत नेहित गुलाबराव नेरकर, हे स्वतः एक कष्टकरी शेतकरी आहे. स्वतः 50 एकरचे द्राक्ष हा एकटा माणूस एकटा मुलगा सांभाळतो. त्याची मिसेस आज बाळ लहान असल्यामुळे ती येऊ शकली नाही, पण पुढच्या मीटिंगला निश्चितप्रमाणे ती येईल. दुला नायकुडी तेही इथं उपस्थित झालेले आहेत. त्याच्या पुढचं नाव आहे डॉक्टर धीरज तोडकर. की रोटरी क्लब हा जेव्हा 55 वर्षापूर्वी स्थापन झाला त्याच्यामध्ये JL वाबळे सर जे होते ते त्यांचे नातू आहेत आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा आता रोटरी क्लबमध्ये सामील झालेली आहे. मी त्यांचंही स्वागत करतो. रोटरीमध्ये काम करत असताना हे एकट्या दुकट्याचं काम नाही. हा प्रवास जो असतो त्याला सगळ्या मंडळींनी साथ द्यायची असते. तो रोटरीचा मेंबर असो, रोटरीचा मेंबर नसो, कारण आपण सगळी मंडळी ज्यावेळेस एकत्रितपणे येतो तर काय करू शकतो याची प्रचिती आम्हाला 2 वर्षापूर्वी दीक्षित सर आली. एक इव्हेंट होता राजस्थान टू हैदराबाद, असे इंटरनॅशनल रोटरीचे जवळजवळ 7 देशातले बायकर्स, त्याच्यामध्ये कमीत कमी वय 21 आणि जास्तीत जास्त वय असणारा पुरुष आणि महिला 60 ते 65 यांनी बुलेटवरती हा प्रवास केला आणि ते प्रत्येक क्लबला भेटत गेलेले आहे. ज्यावेळेस आमचे संदीपजी गांधी अध्यक्ष होते त्या काळात आम्ही एक मोठा प्रोजेक्ट केला. त्याच्यामध्ये शिवनेर ब्लड बँक नावाची जी ब्लड बँक आहे तिला एक लागणारं मशीन, त्याचं नाव आहे एफर्सिस मशीन, हे त्यांनी, आणि एक अँब्युलन्स आम्ही त्या प्राणपद नावाचा एक ग्लोबल ग्रांट केली आणि जवळजवळ त्याला 50-60 लाख रुपये खर्च आला. आणि त्या प्रोजेक्टसाठी नेदरलँडच्या रोटरी क्लबने आम्हाला सहकार्य केलं. त्यांचा आणि आमचा काडी मात्र संबंध नाही. त्यामुळे अशा प्रोजेक्टसाठी बाहेरच्या देशातली लोक सरसावली आहेत. आपण जेवढं रोटरीला देणगी स्वरूपात देतो त्याच्या कैक पटीने रोटरी आपल्या समाजासाठी देत असते. आणि हीच भावना लक्षात घेऊन आज रोटरी क्लबचा अध्यक्ष झालोय की आम्ही एक छोटीशी देणगी $1000 त्यांना देत आहोत. त्यांनी ती स्वीकारावी. या ठिकाणी हा चेक देत असताना डॉक्टर अमोल बेनके हे फाउंडेशन टीमचे मेंबर आहेत, त्यांना देखील विनंती आहे त्यांनी या चेक देण्याच्या कार्यक्रमात प्रदान करण्याच्या आता आपल्या प्रवासामध्ये मी जे उल्लेख केला की आपल्याला काही प्रोजेक्ट्स करायचे आहेत त्याच्यामध्ये
मला साथ देणारी मी एक डायरेक्टर बॉडी तयार केलेली आहे आणि त्या डायरेक्टर बॉडीची ओळख आणि त्यांना पिन देण्याचा समारंभ आता आपल्या समोर सादर होणार आहे.